कर्मयोग. लेखक स्वामी विवेकानंद. अध्याय 3. कर्माचे रहस्य. भाग 1. दुसऱ्यांच्या शारीरिक गरजा दूर करून त्यांना सहाय्य करणे महत् कर्म खरेच. परंतु गरज जितकी मोठी आणि सहाय्य जितके अधिक दूरगामी तितके ते अधिक उच्च ठरेल. एखाद्या व्यक्तीच्या गरजा एका तासासाठीही दूर करता आल्या तरी तिच्या दृष्टीने तो उपकार ठरेल हे अर्थात सांगणे नकोच. परंतु एका सबंध वर्षापुरती जर तिची उणीव भागवता आली तर तो उपकार केव्हाही अधिक थोर गणला जाईल. पण तिचा अभाव सदाचाच जर मिटवता आला तर तेच तिला किंवा कुणालाही सगळ्यात अधिक सहाय्य प्रदान करणे होय. ह्यात काय संशय? कारण यापेक्षा आणखी जास्त मदत ती काय असू शकणार? आणि अध्यात्मज्ञान ही फक्त एकच अशी गोष्ट आहे की जी आमच्या दुःख कष्टांचा कायमचाच अंत करण्यास समर्थ आहे. दुसरी कोणतीही विद्या किती झाले तरी फक्त काही काळासाठीच आमची वाण दूर करू शकेल. माणसाचा स्वभाव अजिबात बदलून जाईल तरच त्याचा अभाव कायमचा दूर होऊ शकेल. जीवनात सदाच कसली ना कसली उणीव भासत राहण्याची माणसाची वृत्ती केवळ आत्मविषयक ज्ञानानेच समूळ नाहीशी होऊ शकेल. आणि म्हणूनच मनुष्याला आध्यात्मिक सहाय्य करणे हा त्यावर सर्वश्रेष्ठ उपकार करणे होय. आणि म्हणूनच माणसाला जो परमार्थ ज्ञानाचे पसायदान देऊ शकतो तोच मनुष्य जातीचा सर्वश्रेष्ठ हितकर्ता म्हटला पाहिजे. आपल्या हे नेहमी निदर्शनासही येत असते की मानवाला त्याच्या आध्यात्मिक अभावाची पूर्ती करण्यास्तव ज्यांनी सहाय्य केले आहे तेच सर्वात सामर्थ्य संपन्न पुरुष होते. कारण आध्यात्मिकताच जीवनातील आपल्या समग्र कार्याचा खरा पाया आहे. आध्यात्मिक दृष्ट्या सबल आणि निकोप माणूस मनात आल्यास इतर सर्व बाबतीतही दक्ष व कार्यक्षम होऊ शकेल. फार आल्यास इतर सर्व बाबतीतही दक्ष फार काय, पण माणसाच्या ठायी आध्यात्मिक बल निर्माण होत नाही तोवर त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. अस्तु, आध्यात्मिक मदतीच्या खालोखालच बौद्धिक उन्नतीसाठी केलेल्या सहाय्याचे स्थान आहे. विद्यादान हे अन्नदानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते प्राणदानापेक्षा देखील श्रेष्ठच. कारण ज्ञानच माणसाचे खरे जीवन होय. अज्ञानच मृत्यू, ज्ञान म्हणजे जीवन. जीवन जर अंधारात चाचपडण्याचेच असेल, अज्ञानात पिचरणारेच असेल, दैन्याने लडबडलेलेच असेल तर मग ते तसे जीवनमृत जिने जगण्यात तरी काय स्वारस्य? त्या तसल्या जीवनाचे मोल तरी काय? विद्यादानानंतर अबलतच येते शारीरिक गरजा पुरवण्यासाठी केलेले ज्ञान. तात्पर्य काय की परोपकारासंबंधी विचार करताना शारीरिक सहाय्यच एकमेव सहाय्य होय असे समजण्याची चूक कदापि होऊ न देण्याचा आपण सदा प्रयत्न केला पाहिजे. शारीरिक सहाय्याचे स्थान नुसते शेवटचेच आहे असे नव्हे, तर ते सहाय्य अगदी खालच्या दर्जाचेही आहे. कारण त्याने कुणीच कधी चिरतृप्ती होऊ शकणार नाही. क्षुधार्थ झाल्याने मला जे कष्ट होतात त्यांचे काही खाताच निवारण होते, परंतु क्षुधा परतत असते. माझ्या कष्टांचा शेवट खरोखर तेव्हाच होईल की जेव्हा माझा सर्वच प्रकारचा अभाव नाहीसा होऊन जाईल. तेव्हा मग भूक मला फिरून कष्ट देऊ शकणार नाही. कोणतेच दुःख, कष्ट वा यातना मला रेसभरही चाळविण्यास समर्थ होणार नाही. अतएव ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय. त्यानंतर येतो मानसिक उपकार आणि शेवटी शारीरिक. केवळ शारीरिक सहाय्य करून दुनियेच्या दुःखाचा नायनाट करणे अगदी अशक्य आहे. जोपर्यंत माणसाची प्रकृतीच बदलून जात नाही तोपर्यंत हे सारे शारीरिक अभाव उद्भवणारच. तोपर्यंत हे सारे कष्ट होणारच होणार. कितीही शारीरिक सहाय्य केले तरी सुद्धा कष्ट काही केल्या पूर्णतया लयास जाणार नाही. दुनियेतील या दुःखाच्या प्रश्नावर एक मात्र तोडगा आहे.
मानवजातीला पवित्र बनवणे. आपल्याला जगात जे काही दुःख व अशुभ आढळून येते त्या साऱ्यांचे मूळ अज्ञानच होय. लोकांना ज्ञानाचा प्रकाश मिळू द्या. माणसाला आध्यात्मिक बलाने संपन्न करा. जर आपण हे करण्यास समर्थ होऊ, जर माणसे पवित्र, आध्यात्मिक बल संपन्न व शिक्षित होतील, तरच केवळ जगातून दुःख नाहीसे होईल. तरच केवळ जगाचे नष्टचर्य संपुष्टात येऊ शकेल. त्यापूर्वी दुःखाचा लोप होण्याची आशा धरणे व्यर्थ होय. देशातले घरनघर आपण दानछत्र बनवू शकू. उभा देश आपण दवाखान्यांनी भरून टाकू. पण काय? जोवर माणसाचा स्वभाव बदलत नाही, तोवर कशातच काही अर्थ नाही. तोवर दुःख अस्तित्वात राहणारच राहणार. आपल्याला गीता पुन्हा पुन्हा उपदेश देते की आपण अविरत कर्म केले पाहिजे. प्रत्येक कर्म स्वभावतःच चांगल्याचे आणि वाईटाचे मिश्रण असते. आपण असे कोणतेही कर्म करू शकणार नाही की ज्यात कुठेच काही भले नाही, आणि परत असे सुद्धा एकही कर्म करू शकणार नाही ज्या योगे कुठेतरी कुणाचे ना कुणाचे तरी काही बरे होणार नाही. प्रत्येक कर्म शुभाशुभाचे संमिश्रण असणार हे अगदी परिहार्य आहे. परंतु शास्त्र तरीही आपल्याला सतत कर्म करण्याची आज्ञा करीत आहे. शुभ आणि अशुभ, भले आणि बुरे दोन्ही आपापले फल प्रसवतील. सत्कर्म आपल्याला सतफल देईल, असत कर्माचे फल असत होईल. पण सत म्हणा की असत म्हणा, दोन्ही आत्म्याची बंधनेच होत. कर्माच्या या बंधनकारक शक्तीला अनुलक्षून गीतेने असा सिद्धांत सांगितला आहे की आपण कर्मात आसक्त झालो नाही तर ते आपल्यावर कोणत्याच प्रकारचा बंधनकारक परिणाम करू शकणार नाही. म्हणून आता आपण कर्मातील अनासक्ती म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. भगवद्गीतेचे मूल सूत्रच आहे, निरंतर कर्म करा, पण त्यात आसक्त मात्र होऊ नका. संस्कार शब्दाचा अर्थ मनाचा स्वाभाविक कल अथवा प्रवृत्ती असा करता येईल. मानवी मनाला एखाद्या सरोवराची उपमा दिल्यास असे म्हणता येईल की मनामध्ये उठणारा प्रत्येक तरंग विरून जाताना पूर्णपणे नाहीसा होत नसतो, तर तो चित्तावर आपले एक चिन्ह आणि त्याचबरोबर तो तरंग पुन्हा उदय पावण्याची शक्यता मागे ठेवून जात असतो. ते चिन्ह आणि ती त्या तरंगाची पुन्हा उत्पन्न होण्याची शक्यता, या दोहोंना मिळूनच संस्कार म्हणतात. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतेने आपल्या चित्तावर असलेल्या प्रकारचा संस्कार ठेवून जात असते. आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दुगोच्चर होत नसतात, त्यावेळी ते इतके प्रबल असतात की खाली नेणिवेत त्यांचे कार्य चाललेलेच असते. आपण प्रतिक्षणी जे काय आहोत त्याला आपल्या चित्तावरील हे अवघे संस्कारपुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समिष्टाचाच परिणाम होय. चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहता हेच. प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ह्याच संस्कार समिष्टाच्या द्वारा नियमित होत असते. शुभ संस्काराचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य सच्चारित्र्य ठरते. कुसंस्काराचा वरचष्मा झाल्यास माणूस दुष्चरित्र बनेल. एखादी व्यक्ती जर सतत वाईट शब्द ऐकेल, वाईट विचार चिंतील आणि वाईट कर्मे करेल, तर तिचे मन या आणि वाईट कामे करील तर तिचे मन या साऱ्यांच्या वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि मग ते तिला न कळत तिच्या विचारांना व कार्यप्रवृत्तीला प्रभावित आणि नियंत्रित करतील. या वाईट संस्कारांचे कार्य वस्तुतः नेहमी चालूच असते. थोडक्यात म्हणजे तिच्या वाईट संस्कारांचे फल असे होईल की वाईट कृत्ये करीत जाईल आणि परिणामी ती एक वाईट मनुष्य बनून जाणे अगदी अपरिहार्य आहे. ती कुसंस्कार समिष्ट तिच्या जीवनात कुकर्म प्रवर्तक अशी एक प्रबल प्रेरक शक्ती होऊन बसेल. ती व्यक्ती
या संस्काराच्या हातातील एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे होऊन जाईल. ते तिला जबरदस्तीने वाईट कार्यास प्रवृत्त करतील. जो नियम वाईट संस्कारांना तोच चांगल्या संस्कारांनाही लागू आहे. एखादा मनुष्य जर सदा चांगले विचार बाळगेल व चांगली कामे करेल तर त्याच्या संस्काराची समिष्टही चांगलीच होईल आणि ते पूर्वोक्त नियमानुसार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध सत्कार्य करण्यास प्रवृत्त करतील. माणूस जेव्हा चांगली कृत्ये व चांगले विचार इतक्या प्रमाणात करतो की सत्कार्य आचरण्याची एक अनिवार्य प्रवृत्तीच त्याच्या ठायी निर्माण होते, तेव्हा मग त्याची इच्छा नसतानाही नव्हे, बुद्ध्या कुकर्म करण्याचे त्याने मनाशी ठरवले तरी देखील या समस्त संस्कारांचे समिष्ट स्वरूप त्याचे मन त्याला तसे करू देणार नाही. ते संस्कारच मज्जाव करून त्याला वाईटापासून परावृत्त करतील. त्यावेळी तो आपल्या शुभ संस्कारांच्या हातातील निव्वळ बाहुलेच म्हणता येईल. जेव्हा असे होते तेव्हाच व्यक्तींचे शील बनले असे म्हणता येईल. कासव ज्याप्रमाणे आपले पाय व मान आत ओढून घेते आणि मग तुम्ही त्याचा जीव घ्या की खुशाल खांडोळी खांडोळी उडवा, आपली मान व पाय बाहेर काढायला ते रिकामे नसते. त्याचप्रमाणे स्वतःच्या कार्यहेतूंवर आणि समस्त इंद्रियांवर ज्याला संयम साधला आहे अशा माणसाचे चारित्र्य कायमचे सुप्रतिष्ठित होऊन जात असते. त्याचा स्वतःच्या अंतस्थित समग्र शक्तींवर ताबा चालत असतो. त्याच्या इच्छेविरुद्ध कोणतीच गोष्ट त्याला संचालित वा विचलित करण्यास समर्थ नसते. सतत सच्चिंतन करीत गेल्या कारणे शुभ संस्कार मनाच्या पृष्ठभागावर सदा विचरण करीत राहिल्यामुळे सत्कार्य करण्याची प्रवृत्ती प्रबल होते आणि याचे फळ म्हणजे हेच की आपण इंद्रियांवर, कर्मे व इंद्रिये या दोघांवरही जय मिळवण्यास समर्थ बनतो. तेव्हाच कुठे चारित्र्य यथार्थपणे प्रतिष्ठित होते. केवळ तेव्हाच माणसाला सत्याचा लाभ होतो. असाच मनुष्य कायमचा निर्धास्त होऊ शकतो. पतनाचे भय त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याच्या हातून मग कोणतेच दुष्कृत्य घडणे शक्य नाही. तुम्ही त्याला कुठेही सोडा, कुणाच्याही संगतीत ठेवा, त्याला कसलाच धोका नाही. असे सत्प्रवृत्ती संपन्न होण्यापेक्षाही अधिक उच्च अशी एक अवस्था आहे आणि ती म्हणजे मुमुक्षा, मुक्तीची इच्छा. तुमच्या हे अर्थातच स्मरणात असेल की या साऱ्या भिन्न भिन्न योगांचे एकमेव लक्ष्य आहे, आत्म्याची मुक्ती. हे सगळे अंती आपल्याला त्या एकाच स्थानी घेऊन जातात. त्या दृष्टीने हे सर्व सारखेच आहे. बुद्धांना ध्यानाच्या द्वारे वा ख्रिस्तांना प्रार्थनेद्वारा ज्या अवस्थेचा लाभ झाला त्याच अवस्थेचा लाभ माणूस केवळ कर्माच्या द्वाराही करून घेऊ शकेल. बुद्ध होते ज्ञानी आणि ख्रिस्त होते भक्त, परंतु दोघांनाही ते एकच परत प्राप्त झाले होते. आता येथे फक्त हे एवढेच समजणे अवघड पण आवश्यक आहे की मुक्ती म्हणजे अगदी संपूर्ण स्वाधीनता. जशी अशुभ बंधनातून तशीच शुभाच्या बंधनातूनही सुटका. कारण लोखंडी साखळी ही साखळी अन सोन्याची साखळी ही साखळीच. समजा माझ्या बोटात एक काटा रुतला आणि तो मी दुसऱ्या एका काट्याने काढून टाकला. काटा काढून झाल्यानंतरही मग ते दोन्ही काटे मी फेकून देईल. तो दुसरा काटा ठेवून घेण्याची मला काहीच गरज नाही, कारण अखेरीस दोन्ही काटेच ना. अशुभ संस्कारांचा शुभ संस्कारांद्वारा असाच नाश केला पाहिजे. जोपर्यंत सगळेच्या सगळे वाईट लुप्तप्राय होत नाही अथवा जिंकले जात नाही किंवा वशीभूत होऊन मनाच्या एका कोपऱ्यात पडून राहत नाही, तोपर्यंत मनावरील कुसंस्कार पुसून टाकीत राहून त्यावर शुभ संस्कार पाडीत गेले पाहिजे. परंतु त्यानंतर मग शुभ संस्कारावरही जय मिळवावा लागेल. तेव्हाच कुठे जो आसक्त होता तो अनासक्त होऊन जाईल. कर्म करा, परंतु कोणतेही कर्म किंवा चिंतन मनावर जेणेकरून कोणताच सखोल संस्कार ठेवून जाणार नाही याविषयी दक्ष असा. तरंग उठोत आणि नाहीसे होत. स्नायू आणि मेंदू प्रचंड कार्य करीत, परंतु
आत्म्यावर त्यांची खोल चिन्हे उमटली नाहीत म्हणजे झाले. असो, येथपर्यंत तर सर्व काही सुरळीत झाले. परंतु आता प्रश्न असा उद्भवतो की हे सारे व्हावे कसे? हे साधण्याचा उपाय कोणता? आपण आता याकडे वळूया. पुढील अध्याय आपण पुढच्या भागात ऐकूया. भाग 1 समाप्त.